good morning all of you. In this lecture, we will start our next problem based on trend analysis or trend percentage. Okay. So in this lecture, we will calculate trend percentage. Trend percentage आपल्याला काय करायचे आहे तर calculate करायचे आहे. So see our problem. Problem is based on profit and loss account statement. Okay, so profit and loss account दिलेला आहे तुम्हाला for the year ended 31st March. Then 3 year दिलेले आहे 2012, 13, 14. So यामधलं बेस इयर कोणतं असेल मग? कोण सांगेल? 2012, 13, 14 यामध्ये बेस इयर कोणतं असेल? 2012. राईट. जे लास्ट इयर आहे हे काय असणार आहे तर बेस इयर असेल. दॅट मीन्स 2012 हे काय असेल? बेस इयर असेल. गुड. टू कॉस्ट ऑफ सेल, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, टॅक्स, नेट प्रॉफिट अँड क्रेडिट साइडला टोटल सेल दिलेला. इट्स व्हेरी सिंपल थिंग. सिंपल प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड. आणि यावरून आपल्याला व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट आधी ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट करणार आहोत. पर्सेंटेज तुम्हाला माहिती आहे, होरिझॉन्टली फक्त आपण अमाऊंट काय करणार आहोत तर कॅल्क्युलेट करणार आहोत. व्हर्टिकली आज आपण न्यू लर्न करणार आहोत ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो फर्स्ट हेडिंग द्या सेल्स. सेल्सची अमाऊंट किती दिलेली आहे? पुटअप करून घ्या. 240, 2012, 2013, 288 and 2014, 320. ओके. सो जी अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे ती आपण ऍज पर दी फॉर्मॅट, ऍज पर दी इयर पुटअप करून घेतली. नाही, आता आपण काय करतो, जे डेबिट साइडला आयटम दिलेले आहेत हे सेल्स मधून मायनस करतो. दॅट मीन्स कॉस्ट ऑफ सेल. इथे बघा प्रॉब्लेम मध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जो दिलेला आहे तो आपण काय करायचा आहे तर मायनस करायचा आहे. आता थोडक्यात लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल तेव्हा सगळ्या अमाऊंट ह्या तुम्हाला काय कराव्या लागतात? जनरली लेस कराव्या लागतात. ओके. सेल्स मधून मग कॉस्ट ऑफ सेल असेल, त्याच्यानंतर मग जो येईल जीपी, त्याच्यामधून ऑफिस एक्सपेन्सेस असेल, सेलिंग एक्सपेन्सेस लेस करायचं असेल, अशा पद्धतीने काय करणार आहोत आपण? कॅल्क्युलेशन करणार आहोत. सो चला जाऊया पुढे. पॉइंट नंबर 2. कॉस्ट ऑफ सेल. कॉस्ट ऑफ सेल्स. एकच मिनिट. कॉस्ट ऑफ सेल्सची अमाऊंट तुम्हाला डायरेक्टली दिलेली आहे 160. पुटअप करून घ्या ऍज पर द इयर. फर्स्ट कॉलम दिलेला आहे 160. देन सेकंड इयर. सेकंड इयरच्या 194. ओके. अँड देन थर्ड कॉलम 224. 224. ओके. 194. हा 224. देन इथे आपल्याला जीपी फाइंड आउट करायचा आहे. सो जीपी फाइंड आउट कसा करणार तुम्ही? जे तुम्हाला कॉस्ट ऑफ सेल दिलेली आहे ही अमाऊंट काय करायची आहे? सेल्स मधून मायनस करायची आहे. ओके. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? जीपी मिळेल. सो मेन्शन करा इथे
240 minus 160 किती मिळेल अमाउंट? 80. 80. ओके. सेकंड कॉलम 288 minus 194 94. किती आले? 94. 94. 94 आले? Yes, 288. ma'am. Okay. Yes, ma'am. 482. And last column 96. किती आले? 96. 96. ओके. सो इथे हेडिंग द्या ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. ओके. ग्रॉस प्रॉफिट आपण कसा फाइंड आउट केलेला आहे? 1 minus 2. इज इट क्लियर? यहाँ तक सभी को क्लियर हुआ? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. Yes, ma'am. Yes. Then पॉइंट नंबर 4 आपल्याला काय करायचं आहे? आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत हे लेस करायचे आहेत. सो हेडिंग द्या ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे आयटम आहेत. ओके. ते असणार आहे तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. मग आता प्रॉब्लेम मध्ये कोणते एक्सपेन्सेस दिलेत बघूया आपण. ऑफिस एक्सपेन्सेस अँड सेलिंग एक्सपेन्सेस. ओके. डिरेक्टली दिलेले आहेत. आता बऱ्याच वेळी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हे डिटेल देतात. ऑफिसच्या अंडर काय येतं किंवा सेलिंगच्या अंडर कोणते एक्सपेन्सेस येतात. ओके. सो आपण आता इथे शॉर्ट मध्ये दिलेले आहेत तसे ऍज इट इज पुटअप करू. सो हेडिंग द्या फर्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस किती आहेत ऑफिस एक्सपेन्सेस? फर्स्ट कॉलम 30. 30, 30. सेकंड कॉलम 36, 36. 26. ओके. 34. 36. 34. 36 आहेत ना हे सेकंड कॉलम? second column 36 आहेत. ओके. हा. And last column 34. 34. 4. ओके. 34. Then B point. Selling expenses. Selling expenses as per the problem put up करून घ्या. फर्स्ट किती आहे? 26. 26, 26. ओके. 28. एक 28. मिनिट. Then 28. ओके. Then And 30. 30. थर्ड कॉलम आहे 30. आता इथे काय करायचे आपल्याला? टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करायचे आहे. सो 30 प्लस 26 म्हणजे तुम्हाला टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मिळतील. किती आले टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस? 56. 26 56. ओके. देन 36 प्लस 28 64. 64. ओके. गुड. अँड लास्ट 64. 64. सो इथे हेडिंग द्या टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता तुम्हाला काय करायचं? हा पॉइंट नंबर आपण 5 कॅल्क्युलेट केला.
देन ग्रॉस प्रॉफिट मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस करायचे आहे. पॉइंट नंबर 6 मध्ये काय येईल? नेट ऑपरेटिंग प्रॉफिट येईल. ओके, नेट ऑपरेटिंग प्रॉफिट. सो कॅल्क्युलेट करा किती येत आहेत बघा. काय करायचंय लक्षात आलं का? इथे तुम्हाला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट काय केलं आपण? पॉइंट नंबर 3 मायनस पॉइंट नंबर 5. पॉइंट नंबर 3 मायनस पॉइंट नंबर 5. सो 80 मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस करून घ्या. किती आले? 80 मायनस 24. किती आले? 24. 24. 24. Okay, first column 24. Then 94 minus 64. 30. 30. 30. 30. Okay. Then 96 minus 32. 4. 32. 32. Okay. जिथे 32. काय करतोय आपण फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा आपण व्हर्टिकल ड्रॉ करतो त्यावेळी सिक्वेन्स फार महत्वाचा असते. सो आपण काय कॅल्क्युलेट केलं आता? नेट ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला मिळाला इथे. देन नेक्स्ट आणखी काय बरं दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये? तर इन्कम टॅक्स सुद्धा दिसतोय बघा. ओके, सो इन्कम टॅक्स मग तुम्ही काय कराल? नेट ऑपरेटिंग प्रॉफिट मधून मायनस कराल. ओके, जो 7, 10, 10 आहे हा आपण काय करणार आहोत? तर प्रॉफिट मायनस करणार आहोत. सो पॉइंट नंबर 7 लेस इन्कम टॅक्स. अमाउंट पुटअप करा. फर्स्ट कॉलम 7, देन सेकंड कॉलम 10 and third column 10. कॅल्क्युलेट करा किती येईल बघा. 24 minus 7. 70. 17. 17. Then 30 minus 10. 20. And 32 minus 10. 22. 22. Okay. So आता इथे हेडिंग येईल तुमचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, हा खूप सिंपल प्रॉब्लेम दिला होता. आता प्रॉब्लेम मध्ये फार डिटेलिंग दिलं जातं, जिथे तुम्हाला ऑपरेटिंग इन्कम, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट असे बरेच आयटम दिले जातात. ते फक्त सिक्वेन्स वाईज काय करायचे असतात आपल्याला? लेस करत यायचे ऍज पर दी फॉर्मॅट. ओके, सो इथेपर्यंत क्लिअर झालं का? सगळ्यांना काही डाऊट असेल तर विचारू शकता. No, ma'am. क्लिअर? Ma'am. ओके. Ma'am. Yes, ma'am. हा, नेट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला लक्षात आलं ना? 24 minus 7. दॅट मीन्स पॉइंट नंबर 6 मेन्शन केला तरी चालेल तिथे. 6 minus 7. ओके, आता आपण ट्रेड पर्सेंटेज कडे येऊ. ट्रेड पर्सेंटेज जसं माहिती आपल्याला बेस इयर हे 2012 आहे. सो बेस इयरची पर्सेंटेज हे कशी असणार आहेत? ऑलवेज 100%. सो बेस इयर 100% पुटअप करून ठेवा सगळीकडे.
आणि आता आपण काय करूया, रिमेनिंग जे 2 इयर आहे त्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करूया. चला, सो 2013 चे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू. 288 डिवायडेड बाय 240 इंटू 100 किती येतील बघा? 120. 120, राईट. अँड लास्ट कॉलम मॅडम, एक 320 शंका होती. डिवायडेड बाय 224 इंटू 100 किती आले? लास्ट कॉलम किती येणार बघा पर्सेंटेज? कॅल्क्युलेटर घेऊन 130. वेळ नाही लागणार, तिथेच मोबाईल मध्ये कॅल्क्युलेशन करायचं नाही. 120. हा, लास्ट कॉलम किती? 120 नाही, किती आले? 120 काय? 133. 133 आता है. 133. ओके, देन नेक्स्ट 133.33. पॉइंट मॅडम एक डाऊट होता. 0.33. ओके, देन नेक्स्ट हॅलो. सेकंड इयर 194 डिवायडेड बाय 160 इंटू 100 किती आले? 124. 121.25. 121.25. 121.25. 0.25. Then last year 224 divided by 140. into 100. 140. 140. Okay. Then total amount, total column. (94) divided by 80 into 100. फटाफट कैलकुलेट करा. 94 divided by 80 into 100 170.5. किती? 117.5. 117.5. 17.5. 175. 0.5. 117.5. Okay. Then last column. एक minute. 17, ma'am. 17.5. 17. 170. 70. Madam, 117. 117.5. 117.5. 117.5. Right? 0.5. Yes. 11. Last column जे सांगा. 96 divided by 80 into 100. 120. 120. 120. 120. Okay. Then next. Office expenses 36 divided by 30 into 100. 120. 120. Okay. 120. Then last column 34 divided by 30 into 100. 133. Then 113.33. 113.33. आता एक लक्षात Madam, ठेवा, 0.33. जेव्हा ऐका लिसन, जेव्हा तुमचे पहिले 3 डिजिट म्हणजे आता सपोज 100 अबाव जर तुमचे पर्सेंटेज गेले ना, तर 3च डिजिट कन्सिडर करा. ओके. आणि जर फॉर एक्झाम्पल 94 पॉइंट असे आले तर पुढचे 2 डिजिट कन्सिडर करायचे. लक्षात आलं का मी काय सांगते? अबाव 100 पर्सेंटेज गेलं असेल तर ओनली कन्सिडर 3 डिजिट, म्हणजे फॉर एक्झाम्पल 133 लिहिलं तरी चालेल. आणि आता इथे कसे आले पर्सेंटेज, फॉर एक्झाम्पल इथे जर आलेलेच नाही, सगळे अबाव 100च आहे. बिलो 100 आले तर मात्र 2 डिजिट पुढचे कन्सिडर करणं महत्वाचं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes. Yes, ma'am. ओके, चलो. Yes, ma'am. हाँ, then 28 divided by 26 into 100. 107. 10. 107.
7. Then last column 30 divided by 20. 115. 115. 50. 115. Then next 64 divided by 56 into 100. 64. 114. 114. 114. Okay, right? And same amount असल्यामुळे percentage same येतील 140. Then next 30 divided by 24 into 100. 125. 125. 125. Okay. चिराग मोहिते, मी आज पहिल्यांदाच बघते रे क्लासमध्ये तुला. 133. किती आले? 1. Last column. 33. Okay. Then next 10 divided by 7 into 100. 142. 142. 1. 42. 42. 142. Okay. Then Last maybe 142. last column 142. same 142. 2. Okay. And total column 20 divided by 17 into 100. 117. 100 and 17. 117. 17. 17. Yes. 117. Okay. And last 129. 129. 120. 29. Is it clear? किसी को कुछ डाउट है तो पूछ सकते हो. No, ma'am. तर आज आपण हा सिंपल प्रॉब्लेम घेतला होता. आज मी तुम्हाला ग्रुपवरती ह्या फॉर्मॅटचे इमेज पाठवते. ते एकदा जस्ट गो थ्रू करा, कारण डिटेल फॉर्मॅट तुम्हाला माहित असणं, त्याचा सिक्वेन्स माहित असणं महत्वाचं. ओके. हा जो आणि बऱ्याच वेळेस स्टुडंटना हा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट थोडासा बोरिंग वाटतो, कारण खूप सारे आयटम यामध्ये इन्क्लूड आहेत आणि बॅलन्स शीट खूप सिंपल आहे. त्यामध्ये पहिले ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये, सोर्सेस ऑफ फंड मध्ये 3 पॉइंट आहेत. सो इट्स व्हेरी सिंपल थिंग. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे, ते सगळ्या जे काही आयटम दिलेले आहे ते लेस करत जायचं आहे. फक्त टोटल ऑपरेटिंग इन्कम आपण ऍड करतो, टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस करतो. ओके. सो हा सिक्वेन्स एकदा लक्षात राहिला तर ह्या युनिटमध्ये तसं फारसं काही नाहीये. बाकी तुम्हाला पहिला पार्ट जो आहे म्हणजे हा ट्रेंड अनालिसिस, होप सो तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके. म्हणजे तुम्हाला हे नंतरचे 3 कॉलम कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत हे लक्षात आलं. आपण ह्या 3 कॉलम जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा हॉरिझॉन्टली फक्त विचार करतो, व्हर्टिकली नाही. बेस इयरने काय करणार आहोत, करंट इयरला डिवाइड करणार आहोत. सो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ट्रेंड अनालिसिस मध्ये, ट्रेंड पर्सेंटेज मध्ये, करंट इयर डिवाइडेड बाय बेस इयर इंटू 100. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो एक मिनट. मैम कल वाला था हाफ सॉल्व करने का रहा था, वो हम सॉल्व करूँ? नहीं, अभी आप सॉल्व करो. वो थर्ड वाला है ना, ये वाला. एक मिनट. ये दिस इज ऑल्सो बेस्ड ऑन ट्रेडिंग एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. आपको सीक्वेंस दिया ही है, सेल लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, सभी दिया है ये सीक्वेंस. सिर्फ आपको क्या करना है, ट्रेंड परसेंटेज कैलकुलेट करना है. ओके. ओके मैम. ट्राय करू शकाल का? मी एकदा सिक्वेन्स सांगते तुम्हाला, लिसन केअरफुली अँड देन सॉल्व. फर्स्ट एक मिनिट, मी इथे जस्ट फक्त विदाउट अमाउंट हे करते, तुम्हाला कॅल्क्युलेट करून देते.
फर्स्ट पॉइंट सेल, सेलच्या अमाऊंट येतील तिन्ही कॉलम मध्ये, राईट. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2 लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, कॉस्ट ऑफ सेल. ओके, सेल केल्यानंतर जो जीपी ऑलरेडी तुम्हाला कॅल्क्युलेट करूनच दिलेला आहे. सो थर्ड पॉइंट ग्रॉस प्रॉफिट. इथे तुम्हाला वेगळं काही फक्त पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहे, राईट. देन लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, हेडिंग द्या 4th पॉइंटला. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते आहेत? मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आहेत, सेल्स एक्सपेन्सेस आहेत आणि फिनान्शियल एक्सपेन्सेस आहेत. हे ऍज इट इज आधी काय करून घ्यायचे? 10,000, 20,000 अँड 5,000 याची टोटल करून घ्यायची 1 by 1 सिक्वेन्स वाईज लिहून, आणि त्याची टोटल केल्यानंतर मग तुम्हाला टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मिळतील, राईट. हे एक्सपेन्सेस ग्रॉस प्रॉफिट मधून मायनस करायचे. लक्षात आलं? फर्स्ट इथे काय येणार मग? मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. देन पॉइंट नंबर 2 मध्ये येईल सेल्स एक्सपेन्सेस, अँड पॉइंट नंबर 3 मध्ये काय येणार आहे? फिनान्शियल एक्सपेन्सेस. जिथे की तुम्हाला बॅड डेट्स दिलेला आहे ब्रॅकेट मध्ये. ओके, देन ह्यांची टोटल येईल इथे. इथे तुमची टोटल येईल. ओके, सो जी काय असेल ती टोटल, आणि याचं हेडिंग येईल मग तुमचं टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ओके, देन त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? आता इथे पॉइंट नंबर हा काय आहे? 5th आहे. देन पॉइंट नंबर 6 मध्ये आला. देन टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल तुम्हाला. ऑपरेटिंग प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार? 3 minus 5. Are you getting my point? Yes, ma'am. Okay. So इथे तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळेल, जी अमाउंट मिळेल ती कॅल्क्युलेट करा. Yes, ma'am. देन पॉइंट नंबर 7 लेस इन्कम टॅक्स. बँक बॅलन्स इथे येणार नाही, एवढंच लक्षात ठेवा. ओके, लेस इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सची अमाउंट काय करायची आहे? जी काही दिलेली असेल ती मायनस करून घ्यायची. आणि लास्ट येईल मग तुमचा जे आन्सर येणार आहे त्याचं हेडिंग द्यायचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. सॉल्व करायला जमेल तुम्हाला? Yes, ma'am. गुड. सो ट्राय करा. जर त्यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सुद्धा विचारलात तरी चालेल. अटेंडन्स दिली आहे सगळ्यांनी? Yes, ma'am. आधी 3 कॉलमच्या अमाउंट Yes, ma'am. तुम्हाला सिक्वेन्स वाईजच आहे 12, 13, 14 आणि त्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय. फक्त त्या कॉन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत त्याची प्लीज व्हिडिओ तयार करा, कारण आपण ती एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत त्यासाठी.